नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि एक सोमवार झालेला आहे. येणारा हा दुसरा सोमवार आहे. प्रत्येक सोमवारचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहिली जाते. या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. तर येणारा दुसरा श्रावणी सोमवार हा 4 ऑगस्टला येत आहे. तर या दिवशी शिवामूठ कोणती व्हायची, कोणता मंत्र म्हणायचा, त्याचप्रमाणे उपवास कसा सोडावा याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. तर या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ ही सफेद तीळ आहेत. म्हणजेच आपल्याला सफेद रंगाचे तीळ घ्यायचे आहेत. एक मूठभर आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये मूठभर तीळ घ्यायचे आहेत आणि ते शिवलिंगावरती हळूहळू सोडायचे आहेत. आणि हे सोडत असताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्रजप करायचा आहे. तर तीळ संपेपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्रजप करायचा आहे. त्यामुळे तीळ हे सोडताना आपल्याला हळूहळू सोडायचे आहेत. तर हे झालं शिवामूठबद्दल. त्यानंतर आपल्याला कोणता मंत्रजप करायचा आहे ते पाहूया. तर हा मंत्रजप तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा मंत्रजप करू शकता. तर हा मंत्रजप असा आहे की ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमो भगवते रुद्राय. हा मंत्रजप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. म्हणजेच एक माळ हा आपल्याला मंत्रजप करायचा आहे. यानंतर आपल्याला उपवास सोडताना कशा पद्धतीने सोडायचा आहे ते पाहूया. तर 4ही सोमवारी अशा प्रकारे आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर महादेवाच्या आवडीचा एक पदार्थ आपल्याला खायचा आहे. म्हणजेच उपवास सोडण्यासाठी जो काही आपण भाजी चपाती वरण भात करणार आहोत तो उपवास सोडण्याच्या अगोदर आपल्याला एक पदार्थ ग्रहण करायचा आहे आणि तो म्हणजे पंचामृत. तर उपवास सोडण्या अगोदर आपल्या उजव्या हातामध्ये पंचामृत घ्यायचं आहे आणि ते ग्रहण केल्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर हे पंचामृत आपल्याला सकाळीच बनवून ठेवायचं आहे. आपल्याला पूजेमध्ये सुद्धा पंचामृत लागत असतं. त्यामुळे आपल्याला हे सकाळीच बनवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडताना आपण याचे ग्रहण करायचे आहे आणि त्यानंतर आपला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे 4ही सोमवारी आपल्याला अशा प्रकारे हा उपवास सोडायचा आहे. तर ही माहिती कशी वाटली लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.